दुष्काळ, पूर, अर्थव्यवस्थेतील चढ-उतार आणि अगदी देशातल्या सत्तापालटापर्यंतचे संकेत हे सगळं एका छोट्याशा गावातून दिलं जाते. तेही आजपासून नाही तर तब्बल 370 वर्षापासून. तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ या गावात दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी एक परंपरा पार पडते, जी शेतकऱ्यांसाठी आजही मार्गदर्शक मानली जाते. ही आहे भेंडवळीची घटमांडणी. आणि यंदाची 2026ची भविष्यवाणी तर आणखीच धक्कादायक ठरते, कारण यात दुष्काळ, पूर, आर्थिक कमकुवतपणा आणि देशातील सत्ता स्थानाबाबत मोठे संकेत देण्यात आले आहेत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. कल्पना करा, सूर्य मावळतोय, गावात शांतता पसरलेली आहे आणि त्या शांततेत सुरू होतं एक विधी. शेकडो वर्षापासून जशाचा तसा चालत आलेला. शेताच्या मध्यभागी एक खड्डा खोदला जातो, त्यात ठेवला जातो एक मातीचा घट. त्या घटामध्ये मातीची ठेकळे, पाण्याने भरलेली घागर आणि वर ठेवले जातात पापड, भजी, वडा, कुरडे. बाजूला मांडली जातात तब्बल 18 प्रकारची धान्ये: गहू, ज्वारी, तूर, मूग, उडीद, तांदूळ, बाजरी आणि अजून बरेच काही. हा सगळा देखावा पाहताना तो एखादा धार्मिक विधीसारखा वाटतो, पण खरं तर हा आहे निसर्गाचा अभ्यास, निरीक्षण आणि अनुभवातून आलेलं ज्ञान. रात्रभर हा घट तसाच ठेवला जातो, कुठलाही हस्तक्षेप नाही, फक्त निसर्ग आणि त्याची क्रिया. आणि मग सकाळी सूर्योदयाच्या वेळी सुरू होतं खरं काम, निरीक्षणाचं. घटात काय बदल झाले, माती कशी आहे, धान्याची अवस्था कशी आहे, पाण्याचं प्रमाण कसं आहे, यावरून दिले जातात अंदाज पुढच्या 1 वर्षासाठी. ही परंपरा सुरू केली महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी, आणि आजही त्यांच्या वंशजाकडून ती जपली जाते. गुढीपाडव्यापासून अक्षय तृतीयेपर्यंत निसर्गातील बदलांचा सूक्ष्म अभ्यास केला जातो. वाऱ्याची दिशा, तापमान, आर्द्रता, ढगांची हालचाल आणि मग या सर्व गोष्टींचं एकत्रित विश्लेषण करून घटमांडणी केली जाते. पण प्रश्न असा आहे, 2026साठी काय सांगितले गेलं आहे? आणि ते ऐकून शेतकरीच नाही तर सामान्य माणूसही विचारात पडला आहे. यंदाच्या भविष्यवाणीनुसार पिकांवर रोगराईचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सोपं नसणार. मेहनत करावी लागेल, काळजी घ्यावी लागेल, पण सगळंच नकारात्मक नाही. कापूस आणि तांदूळ या पिकांचं उत्पादन चांगलं होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजे काही प्रमाणात दिलासा आहे. तर ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिकं सर्वसाधारण राहणार आहेत. ना फार चांगली, ना फार वाईट. पण इथेच एक ट्विस्ट आहे. तीळ आणि बाजरीचं उत्पादन भरपूर होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. म्हणजे काही विशिष्ट पिकांवर भर दिल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, आणि म्हणूनच अनेक शेतकरी या भविष्यवाणीवर आधारित पेरणीचं नियोजन करतात. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, पावसाचा अंदाज. कारण शेतीचं भविष्य पावसासारखं अवलंबून असतं, आणि यंदाचं चित्र थोडंसं मिश्र आहे. जून महिन्यात चांगला पाऊस होईल, म्हणजे पेरणीसाठी योग्य वेळ, पण जुलैमध्ये पाऊस सर्वसाधारण राहील, आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मात्र पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजे सुरुवात चांगली, पण शेवट थोडा कठीण. याचा अर्थ काय? जर शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून पिकं घेतली आणि नंतर पाऊस कमी झाला तर उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियोजन अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण इथेच अजून एक धक्कादायक अंदाज आहे. काही भागात महापुरामुळे नुकसान होण्याची शक्यता. म्हणजे एकीकडे काही भागात दुष्काळ आणि दुसरीकडे पूर. निसर्गाचं हे दुहेरी रूप आणि याचं व्यवस्थापन करणं हेच मोठं आव्हान ठरणार आहे. आता शेती आणि हवामान सोडून आपण येतो देशाच्या परिस्थितीकडे. कारण भेंडवळची भविष्यवाणी फक्त शेतीपुरती मर्यादित नाही, तर ती अर्थव्यवस्था आणि राजकारणावरही भाष्य करते. यंदाच्या अंदाजानुसार देशाची आर्थिक स्थिती कमकुवत राहण्याची शक्यता आहे. म्हणजे महागाई वाढू शकते, रोजगाराच्या संधी कमी होऊ शकतात आणि सामान्य माणसावर आर्थिक ताण वाढू शकतो. हा अंदाज ऐकून अनेक जण चिंतेत पडले आहेत. पण सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती राजकीय अंदाजाची. राजा कायम राहील, म्हणजे सत्तास्थान स्थिर राहील, कोणताही मोठा सत्तापालट होणार नाही. हा एक प्रकारे स्थिरतेचा संकेत आहे. पण दुसरीकडे संरक्षण स्थिती तणावपूर्व राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही आव्हानं निर्माण होऊ शकतात. हे सगळं ऐकताना एक प्रश्न सतत मनात येतो, खरंच या भविष्यवाण्यांमध्ये किती तथ्य आहे? कारण शास्त्रीयदृष्ट्या याला कोणताही ठोस आधार नाही, हे मान्य केलं जातं. पण तरीही अनेक वेळा या भाकितांपैकी बरीचशी खरी ठरल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे.
म्हणूनच आजच्या आधुनिक युगातही हजारो शेतकरी भेंडवळला येतात, मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि अगदी मध्य प्रदेशातूनही. कारण त्यांच्यासाठी ही फक्त एक परंपरा नाही, तर एक विश्वास आहे, अनुभवातून आलेला, पिढ्यानपिढ्या चालत आलेला. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरी शेतीत अजूनही अनिश्चितता आहे. हवामान बदलते, पावसाचे पॅटर्न बदलत आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकरी प्रत्येक शक्य मार्गाचा विचार करतो. त्यातच भेंडवळची भविष्यवाणी त्याला एक दिशा देते. काही जण म्हणतात ही फक्त श्रद्धा आहे, काही जण म्हणतात हा अनुभवावर आधारित अंदाज आहे, तर काही जण याला पूर्णपणे नाकारतात. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, ही परंपरा आजही जिवंत आहे आणि तिचा प्रभावही तितकाच आहे. आता प्रश्न आहे, 2026साठी दिलेले हे अंदाज कितपत खरे ठरतील? जूनमध्ये खरंच चांगला पाऊस पडेल का? ऑगस्ट सप्टेंबरमध्ये दुष्काळ पडेल का? काही भागात पूर येईल का? अर्थव्यवस्था कमकुवत राहील का? आणि सर्वात महत्त्वाचं, देशाचं सत्तास्थान खरंच स्थिर राहील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण त्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण निसर्गाचा खेळ कुणालाही पूर्णपणे समजलेला नाही आणि कदाचित म्हणूनच भेंडवळसारख्या परंपरा आजही टिकून आहेत. कारण शेवटी माणूस कितीही पुढे गेला तरी निसर्गापुढे तो अजूनही लहानच आहे आणि कदाचित म्हणूनच भेंडवळची ही 370 वर्षाची परंपरा आजही लोकांना आकर्षित करते, विचार करायला भाग पाडते आणि एक आशा देते की कदाचित या संकेतांमध्येच आपलं भविष्याचं उत्तर दडलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं? ही फक्त परंपरा आहे की खरंच निसर्गाचा एक गूढ संदेश? पुढचं वर्ष या भविष्यवाणीनुसार जाईल का, की निसर्ग पुन्हा एकदा सगळ्यांना आश्चर्यचकित करेल? तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.